नमस्कार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका भाषणाची सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे। ग्रेटर नोएडा येथे एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी आरोग्य सेवा, डॉक्टरांची भूमिका आणि रुग्णांचा विश्वास याबाबत अत्यंत महत्त्वाचे विचार मांडले। ग्रेटर नोएडा येथे आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले की देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे। आरोग्य व्यवस्था मजबूत करणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे आणि त्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत खासगी क्षेत्राची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की भारतासारख्या मोठ्या आणि लोकसंख्या असलेल्या देशात आरोग्य क्षेत्रातील सुविधा वाढवणे आवश्यक आहे, कारण वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे आधुनिक आणि सुसज्ज हॉस्पिटलची गरज दिवसेंदिवस वाढत आहे। यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टरांच्या भूमिकेवरही विशेष भर दिला। योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे येतो तेव्हा तो फक्त औषधासाठी येत नाही, तर तो आशा आणि विश्वास घेऊन येतो। डॉक्टरांची वागणूक, त्यांचा दृष्टिकोन आणि रुग्णाशी बोलण्याची पद्धत यामुळे रुग्णाचा अर्धा आजार तिथेच कमी होतो। त्यांच्या मते डॉक्टरांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि रुग्णांशी मानवी पद्धतीने वागणे हे उपचार प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। रुग्णाला आत्मविश्वास मिळाला तर त्याचा उपचारांवरही सकारात्मक परिणाम होतो। याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारच्या आरोग्य धोरणांबद्दलही माहिती दिली। त्यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। त्यांनी विशेषतः आयुष्मान भारत योजना याचा उल्लेख करत सांगितले की या योजनेमुळे देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा आधार मिळालाय। लाखो कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचारांची सुविधा मिळत आहे। योगी आदित्यनाथ यांनी असंही म्हटले की आरोग्य सेवा ही फक्त एक सेवा नसून ती समाजासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे। डॉक्टर, नर्स आणि संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी हे समाजाच्या सेवेसाठी काम करत असतात आणि त्यांच्या कार्याचा आदर केला पाहिजे। तसेच त्यांनी आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरही भर दिला। अत्याधुनिक उपकरणे, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रशिक्षित डॉक्टर यामुळे आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता अधिक चांगली होऊ शकते असेही त्यांनी सांगितले। तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।